तसाच तो आपल्या विद्यालयाने या ठिकाणी उपस्थित असलेले विद्यालयाचे मुख्याध्यापक राजमाणे सर, ज्येष्ठ शिक्षक गुरु सर, सर्व शिक्षक शिक्षिका आणि आपण सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी, सुरुवातीला मी या संविधान दिनाच्या निमित्तानं सर्वांचं स्वागत करतो. सगळ्यांना संविधान दिनाच्या शुभेच्छा देतो. तुम्हाला माहित आहे की भारताचं एक महत्त्वाचा दस्तऐवज जे पुस्तक आपण म्हणतो ते म्हणजे भारतीय संविधान, की त्या संविधानानं भारतातल्या नागरिकांना मूलभूत हक्क आणि त्यांची कर्तव्य समजावून सांगितलेली आहेत, किंवा त्या पुस्तकाच्या आधारे, त्या संविधानाच्या आधारे आपल्या भारताची वाटचाल होते. तो दिवस म्हणजे संविधान दिन म्हणून आपण साजरा करतो. तुम्हाला त्याविषयी नागरिक शास्त्रांमध्ये बरेचसे संदर्भ आले असतील. 5वी ते 10वी पर्यंतच्या नागरिक शास्त्र आणि इतिहासामध्ये त्याविषयी थोडक्यात माहिती आहे आणि तीच माहिती मी आणखीन थोडक्यामध्ये सांगणार आहे. अतिशय तुम्हाला माहिती आहे की आपल्यावरती वागतो आहोत किंवा चांगले संस्कार, न्याय, स्वातंत्र्य, समता ही मूल्ये तुम्हाला माहिती आहे संविधानानंच आम्हाला दिली. त्या मूल्यांच्या आधारे आपल्या देशाची जी वाटचाल आहे 21व्या शतकामध्ये संविधान हमारा, संविधानाची महानता, विविधतेत एकता, लोकशाहीचा जागर, संविधानाचा आदर, ऊट नागरिका जागा हो, संविधानाचा धागा हो, विषमतेच्या बेड्या तोडून संविधानाने भारत जोडून, संविधानाने दिला मान. संविधान म्हणजे काय? स्वातंत्र्य, समता, बंधुता व न्याय. संविधानाचा आधार कुणीही नसेल निराधार. संविधान वाचवा, लोकशाही वाचवा. खूप छान. आता संविधान लावतोय ते संविधान त्याच्याबरोबर तुम्ही भारताचे एक सार्वभौम्य, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांची स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करीत आहे.
असताना आपण आपल्या ब्रह्मानंद विद्यालय ब्रह्मानंद नगर या ठिकाणी सकाळपासून बरेचसे उपक्रम राबवलेले आहेत आणि त्या उपक्रमामध्ये तुम्ही सर्व विद्यार्थी अतिशय उत्साहाने सहभागी झालेला आहात. त्याबद्दल सर्व विद्यार्थ्यांचं सुरुवातीलाच मी हार्दिक अभिनंदन. आता या ठिकाणी आपण संविधान दिनानिमित्त संविधान प्रश्न मंजुषा हा उपक्रम राबवणार आहोत. तर या ठिकाणी ते संविधानाशी संबंधित काही प्रश्न तुम्हाला विचारणार आहे. ज्या प्रश्न, भारतीय संविधानाचं वैशिष्ट्य काय? बरोबर आहे, लोकशाही हे भारतीय संविधानाचं वैशिष्ट्य आहे. भारतीय संविधानाचे शिल्पकार कोण? श्रीतेज. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. बरोबर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. संविधान तयार होण्यास किती दिवस लागले? अनुष्का. 2 वर्ष 11 महिने. मोठ्याने सांगितलं. 2 वर्ष 11 महिने 11 दिवस. अगदी बरोबर आहे, 2 वर्ष 18 दिवस. संविधान दिन कोणत्या तारखेला साजरा केला जातो? 26 नोव्हेंबर या दिवशी संविधान दिन साजरा केला जातो. संविधान दिनाचं दुसरं नाव काय? राष्ट्रीय विधी दिन. राष्ट्रीय विधी दिन. भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष. हा पाठीमागे परत एकदा मोठ्याने सांग. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. व्हेरी गुड. लोकसभेची सदस्य संख्या 552 ही लोकसभेची सदस्य. लोकसभेच्या निवडणुका दर किती वर्षांनी होतात? दर 5 वर्षांनी लोकसभेच्या निवडणुका. कोणत्या महिन्यात अर्थमंत्री देशाचे अंदाजपत्रक सादर करतात? फेब्रुवारी महिन्यात. भारतीय शासन समूहामध्ये किती टक्के जागा? मॅडम बघा माझ्याकडे असा कागद आला की शेजाऱ्या तोंड दिसलं नाही पाहिजे. संविधान उद्देशिका. आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः अर्पण करीत आहोत. देश माझा याचे भान जरासे राहू द्या रे, जरासे राहू द्या. आदेश माझा याचे भान जरासे राहू द्या रे, जरासे राहू द्या. हा उंच हिमालय माझा, हा विशाल
वाहू